एका गावात एक श्रीमंत पण खूप असंतुष्ट माणूस राहत होता. त्याच्याकडे सर्व सुख सुविधा होत्या, तरी त्याला कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नव्हता. त्याला नेहमीच असे वाटत असे की त्याच्याकडे असलेल्या वस्तू इतरांच्या वस्तूपेक्षा कमी सुंदर आहेत. एके दिवशी तो एका साधूकडे गेला आणि त्यांना म्हणाला, महाराज, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला कशातच समाधान मिळत नाही. माझ्याकडे असलेल्या वस्तू मला नेहमी साध्या वाटतात, तर दुसऱ्यांच्या वस्तू मला खूप सुंदर दिसतात. मला असे काहीतरी द्या ज्यामुळे मला माझ्या वस्तू सुंदर दिसतील. साधूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याला एक सोन्याचा चष्मा दिला. ते म्हणाले, हा घे. हा काही साधा चष्मा नाही, तर जादुई चष्मा आहे. हा घातल्यावर तुला सर्व काही सोन्यासारखी सुंदर आणि मौल्यवान दिसेल. तो माणूस खूप आनंदित झाला. त्याने तो चष्मा घातला. पाहतो तर काय, त्याच्या घराच्या भिंती सोन्याच्या वाटू लागल्या. घरातले साधे फर्निचर सोन्याची दिसू लागली आणि बागेतील झाडे सोन्याच्या पानांची वाटू लागली. तो खूप आनंदी झाला. पण काही दिवसांनी तो कंटाळला. त्याला प्रत्येक वस्तू सोन्याची दिसू लागल्याने जगातील खरे सौंदर्य दिसेनासे झाले. फुलांचे रंग, पाण्याचा निळा रंग, पक्ष्यांचे पंख, सर्व काही त्याला एकाच रंगाची म्हणजे सोन्याची दिसू लागले. त्याला या गोष्टीचा खूप कंटाळा आला. त्याला त्याच्या पत्नीचा हसरा चेहराही सोन्याचा दिसू लागला. मुलांचा निरागस चेहराही सोन्याचा दिसला. तो पुन्हा त्या साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, हा चष्मा काढून घ्या. आता मला जग खूप एकसुरी आणि निर्जीव वाटत आहे. मला फुलांचे खरे रंग पाहायचे आहेत. मला माझ्या कुटुंबाचे खरे चेहरे बघायचे आहेत. साधूने हसून तो चष्मा त्याच्याकडून घेतला आणि म्हणाले, मी तुला सोन्याचा चष्मा दिला नव्हता, तर फक्त एक साधा चष्मा दिला होता. जगाचे सौंदर्य पाहण्यासाठी सोन्याच्या चष्म्याची गरज नाही. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी सुंदर असली पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या वस्तूंशी तुलना करणे थांबवतो, तेव्हाच आपल्याकडील वस्तू आपल्याला सुंदर दिसू लागतात. तो माणूस शांत झाला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने डोळे मिटले आणि उघडले. त्याला पहिल्यांदाच त्याचे घर, त्याचे कुटुंब आणि त्याच्या वस्तू खऱ्या अर्थाने सुंदर वाटू लागल्या. कथेतील बोध. खरे सौंदर्य आपल्या दृष्टीत असते. कोणत्याही वस्तूचे खरे मूल्य तिच्या बाह्य स्वरूपावर नाही, तर तिला पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. संतोष महत्त्वाचा आहे. आपल्याकडे जे आहे त्यात आनंद आणि समाधान मानणे हेच खरे सुख आहे.